छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की मागील 5 वर्षांमध्ये जे छत्रपती संभाजीनगर वासियांनी भोगलं आहे त्याची पुनरावृत्ती पुन्हा आम्ही होऊ देणार नाही। आमचा उमेदवार कसा निवडून येईल त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणालेत। शिवाय शिवतारे यांनी पक्षाच्या चौकटीत राहून काम करावे, जो युती धर्म आहे तो पाळणे अत्यंत महत्त्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। शिवतारेला उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही। आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत। महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार आहे। शिवतारेंची जे काही आता भेटीगाठी चालू आहेत किंवा त्यांची जी काही उमेदवारी स्वतः सोपाट त्यांनी जी काही डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे। जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल। नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही। सर, पण बंडाच्या भूमिकेत ते दिसत आहेत। त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक देखील भरवलेली आज आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई जरी झाली तरी मी लोकसभा लढवणार। बघा, कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही, पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतात। जर पक्ष सोडला असेल, पक्षात राहायचं नसेल, तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही। परंतु पक्षात असेल तर महायुतीचा धर्म हा पाळावाच लागतो।